बदलापुर में नाबालिग लड़कियों के साथ हुए दुष्कर्म के खिलाफ शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे समूह ने जोरदार विरोध प्रदर्शन किया है। शिवसेना ठाकरे समूह जालना जिला प्रमुख माननीय भास्करराव अंबेकर और शहर प्रमुख बाला परदेसी, शहर प्रमुख घनश्याम खाकीवाले, शहर संगठन दुर्गेश काटौतीवाले, नगर सेवक बाबू पवार, नगर सेवक विजय पवार, माजी नगर सेवक संदीप झारखंडे, माजी नगर सेविका वांगखेड़ेताई, महिला कार्यकर्ताओं और पदाधिकारियों ने सरकार के खिलाफ नारेबाजी की है। आंदोलनकारियों की मांग है कि इस मामले के आरोपियों को कड़ी सजा दी जाए, जो लाडकी बहन योजना से महिलाओं का वोट पाने के लिए हर जगह प्रचार कर रहे हैं। महिलाओं को योजना नहीं सुरक्षा चाहिए। बदलापुर में नाबालिग लड़कियों के साथ हुए दुष्कर्म के खिलाफ प्रदर्शन में महिला पदाधिकारी और कार्यकर्ता बड़ी संख्या शिव सैनिक उपस्थित थे। बदलापूरमध्ये झालेल्या घटनेचा निषेध असो, लाडक्या बहिणीस नको पैसा, लाडक्या बहिणीस नको पैसा, बदलापूर बलात्कार्यांना फाशी, बदलापूरमधील बलात्कार्यांना फाशी, फाशीची शिक्षा, बलात्कार्यांना फाशीची शिक्षा, बलात्कार्यांना फाशीची शिक्षा, बलात्कार्यांना फाशीची शिक्षा। दादा काय आंदोलन केलं आपण? महाराष्ट्रामध्ये बदलापूर नगरपालिका क्षेत्रामध्ये अत्यंत निंदनीय आणि मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली। शाळेमध्ये शिकणाऱ्या 3 ते 4 वर्ष या वयोगटातील मुलीवर त्या शाळेमध्ये कार्यरत असणाऱ्या एका कर्मचाऱ्याने बलात्कार केला आणि यापेक्षा वाईट ही घटना निश्चित वाईट आहे। पण ही घटना घडल्यानंतर त्या चिमुकलीचे आईवडील जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये गेले तर पोलिसांनी 12 तास त्यांना बसून ठेवलं, त्यांची साधी तक्रारसुद्धा घेतली नाही। शेवटी संतप्त झालेल्या जमावाने मोठं आंदोलन केलं। नागरिकांनी रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर मोठं आंदोलन केलं। तेव्हा सरकारला जाग आली आणि सरकारने नंतर यावर कारवाई केली। आज आपल्या राज्यामध्ये मतदानाला डोळ्यापुढे ठेवून लाडकी बहीण योजना राबवल्या जाते आणि या योजनेच्या माध्यमातून वेगवेगळे इव्हेंट या महाराष्ट्रामध्ये घेतले जात आहेत। या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून राज्याचं सगळं मंत्रिमंडळ जिल्ह्यामध्ये फिरतंय। कशासाठी? तर 1,500 रुपये आमच्या भगिनींना देऊन त्यांना वाटतं की या भगिनींचं मतदान आपल्याला होईल। या भगिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न राज्यामध्ये मोठा असताना या राज्यामध्ये नियमित रोज किती बलात्कार होत आहेत आणि त्यामधल्या किती आरोपींवर कारवाई होते हा महत्त्वाचा मुद्दा असताना पैशापेक्षा हे आमच्या आई बहिणीची जी इव्रत आहे, जी अब्रू आहे ती खूप महत्त्वाची आहे आणि पैशापेक्षा सुरक्षा महत्त्वाची असल्या कारणानं आज शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी या घटनेचा निषेध करण्यात आला आणि आरोपींना फास्ट ट्रॅकवर हा खटला चालवून यांना ताबडतोबीनं फाशीची शिक्षा केली पाहिजे ही मागणी करण्यात आली। आम्ही दुर्दैवानं राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा पूर्ण बोजवारा उडालेला आहे। राज्यामध्ये टोळ्या तयार झाल्यात, लोकांना कायद्याची भीती राहिली नाही आणि आया बहिणींची इव्रत अब्रू ही धोक्यात आलेली आहे। या संदर्भामध्ये आमच्या या सगळ्या भगिनींना सरकारचा या ठिकाणी निषेध केला।